नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर आज तुमचं एकदा पुन्हा स्वागत करते नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे 1 मे आणि आज मला सुट्टी नाही आहे, त्याच्यामुळे मी शाळेत जाणार आहे। तर मी सकाळी सकाळी स्वामींचे दर्शन घेऊन शाळेत जाणार आहे। आज 1 मेला मुलांचा रिझल्ट लावणार आहे, त्याच्यामुळे मला पटापट दर्शन घेऊन मला शाळेत जायचं आहे। तर त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायला आवडेल आज आपल्याकडे 1 मे ते 3 मे असा स्वामींचा वर्धापन दिन सोहळा आपण साजरा करणार आहोत। तर त्याची आज सुरुवात होत आहे आणि आज सकाळी आपल्याकडे होम हवन अभिषेक असं स्वामींना करण्यात येणार आहे आणि संध्याकाळी आपल्याकडे भव्य मिरवणूक काढणार आहोत। तर आम्ही सगळीजण 4-4:30ला मिरवणुकीसाठी तयार होऊन आलेलो आहोत। आपण तसेच एक थीम केली होती सगळ्या महिलांनी मिळून की संध्याकाळी रामा ग्रीन पिकॉक कलरच्या साड्या घालून यायच्या आहेत आणि मठातर्फे आपल्याला महिलांसाठी पिंक कलरचे फेटे होते आणि पुरुषांसाठी रेड कलरचे फेटे होते। तर आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामींच्या दर्शनाची भली मोठी रांग लागली आणि रस्ता आपल्याला कॉर्नर मिळाला असल्यामुळे तिथे आपल्या स्वामी सेवकांची वर्दळ पण चालू झालेली होती, शिवाय गाड्यांचे मध्ये येणं जाणं। तर आणि एकदम वातावरण तेवढं छान झालं होतं, पण आम्ही त्या गर्दीतून सुद्धा मार्ग काढत काढत आमच्या पालखी मिरवणुकीची तयारी करत आहोत। मी थोडं इकडे बाहेर येऊन थोडं पाहणी केली की कसं आहे आणि अशा परीने आपला आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। पालखी सोहळ्याला ह्या आमच्या मठाच्या सेवेकरी फुगड्या घालून आणि स्वामींचं नामस्मरण करत करत अगदीच त्या ढोल पथकाच्या गजरात ठेक्यामध्ये त्यांनीही छान मस्त अगदी ठेका धरलेला आहे आणि मी इथून तिथून सगळीकडनं व्हिडिओ शूटिंग जसं जसं मला जमत होतं त्या पद्धतीने करत होती आणि सगळ्यांना पालखी कशी घेता येईल आणि कशी शिस्तबद्धतेने पालखी आपली पूर्ण म्हणजे आपल्या मठातून पालखी निघून पुन्हा मठातच येणार आहे। तर पूर्ण पंतनगर आपण पालखी सोहळ्यात कव्हर करतो आणि स्वामींना म्हणजे आमच्या प्रत्येकांवर लक्ष ठेवून आणि स्वामींचं नामस्मरण करत करत आम्ही पालखीच्या बरोबर चालत होतो आणि आता शेवटच्या टप्प्यावर आपली पालखी आलेली आहे। प्रत्येकजण अगदी उत्साहाने पालखीचा आनंद घेत होते आणि सतत मुखात स्वामींचंच नामस्मरण चालू होतं आणि मग पालखी आपली मठात आल्यानंतर आपण आरती घेतो, पण यावर्षी आपल्याला पालखी निघायलाच थोडा उशीर झाला, त्यामुळे पालखी परत पुन्हा मठात येण्यामध्ये आणखीन विलंब झाला, त्यामुळे आरती थोडीशी जरा लेट झाली। जी 7:30-8ला आपण घेत होतो तर ती आरती आम्हाला आज 10 वाजता घ्यावी लागली आणि आरतीला पण पुष्कळ गर्दी होती, लोकही बरीच थांबून होती की पालखी आल्याच्या नंतर आपण आरती करावी। अगदी म्हणजे तिन्ही रस्ते असे तुडुंब भरले होते आरतीच्या वेळी आणि आम्हीही या सगळ्यांनी आरतीचा आनंद घेतला, सगळ्यांनी स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि मग आम्ही नंतर दोघं नवरा बायकोनी बसून थोडं आजच्या कार्यक्रमाची आपली कसं होतं आणि नियोजन कशा पद्धतीने आपण केलं आणि ते पूर्णपणे सक्सेसफुल झालं की नाही किंवा काही फीडबॅक्स आहेत हे आम्ही बसून तिथे दोघं जण चर्चा करत होतो आणि आज तशी कार्यक्रमाची सुरुवात आणि शेवट अगदी गोड असा झालेला आहे। पुन्हा उद्या सकाळी आपल्याला उठून यायचं आहे आणि उद्या सकाळी आम्हाला सत्यनारायणाच्या पूजेला बसायचं आहे, त्याच्यामुळे आमची थोडी अजून धावपळ असणार आहे। तर आजचा व्हिडिओ कसा आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला